नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्याचं युग हे जागतिकीकरणाचं, खाजगीकरणाचं आहे आणि अशा वेळेला आपण असं म्हणतो की संपूर्ण विश्व, संपूर्ण जग म्हणजे एक खेड आहे, वैश्विक खेड आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही काही घडलं तरी त्याचे डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम हे प्रत्येकावरती होत असतात. 3 आठवडे झाले आणि इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल यांच्यातले युद्ध सुरू आहे. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं अनेक अडचणी आता निर्माण होऊ लागलेल्या आहेत, जाणवू लागलेल्या आहेत. त्यातली सगळ्यात पहिली अडचण जी तुमच्या आमच्या रोजच्या जगण्याशी निगडीत ती म्हणजे गॅस टंचाई. गॅस टंचाईमुळे जसा किचनवरती परिणाम झालेला आहे तसंच हॉटेल इंडस्ट्रीपासून ते अगदी फाउंड्री इंडस्ट्रीपर्यंत अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागते. हा मला असं वाटतं की हिमनगाचं केवळ एक टोक आहे. कोणतंही युद्ध हे त्या 2 देशांसाठी आणि त्याच्याबरोबरीनं त्या संपूर्ण भूभागासाठी, त्या खंडासाठी अतिशय हानिकारक असतं हे आजपर्यंत सिद्ध झालेलं आहे. युद्ध नको मज बुद्ध हवा हे आपण आपल्या शालेय पुस्तकामध्ये वाचलेलं होतं, पण प्रत्यक्षामध्ये आजची जर एकूण जागतिक परिस्थिती बघितली तर अनेक राष्ट्र ही आता आपल्या संरक्षण खात्यावरती सर्वाधिक खर्च करतायत आणि काही मूठभर राष्ट्रांना युद्धाची खुमखुमी आहे. विशेषतः ज्यांना संपूर्ण जगावरती आपलं नियंत्रण असावं असं वाटते अशी राष्ट्र ही अन्य देशांना अंकित ठेवण्यासाठी येनकेन प्रकारे प्रयत्न करत असतात. युद्धाचं विश्लेषण वेगवेगळ्या अंगाने करता येतं. आपण आज कोल्हापूरच्या स्तरावरती विचार करताना बोलताना एकूणच या युद्धाचे मानवी जीवनावरती, नागरी जीवनावरती काय परिणाम होत आहेत, भविष्यामध्ये हे युद्ध अजून अधिक गंभीर रूप धारण करेल का येत्या काही नजीकच्या दिवसामध्ये हे युद्ध पुन्हा एकदा नियंत्रणामध्ये येईल, इथूनपासून ते तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये सकाळ समूहाचे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार सर यांना बोलवलं आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, विश्लेषक रोहन चौधरी हे आज आपल्यासोबत आहे. सुरुवातीला म्हटलं असं विषय खूप किचकट आहे, गहन आहे. अमेरिका, इराण, इस्रायल आणि त्यांच्यातील युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती याच्याबद्दल गेले 15 दिवस 3 आठवडे प्रचंड बातम्या येत आहेत. याच्यापूर्वी रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा पण आपल्याला भारताला काही ना काही प्रमाणात झळ बसलेली होती. आता सध्याचं जे युद्ध सुरू झालेलं आहे त्याची नेमकी उत्पत्ती कधीपासूनची आहे? म्हणजे युद्ध हे काही एका दिवशी अचानक सुरू होत नाही, त्याच्यामागे खूप काही घटना घडलेल्या असतात. तर या युद्धाची ही प्रोसेस कशी आहे? मला वाटतं की हे युद्ध एक अनावश्यक युद्ध आहे. या युद्धाची काहीच गरज नव्हती. खरं तर कोणतं युद्ध अनावश्यकच असतं, पण निदान काही सांगण्यासारखी ते कारण असतात की आम्ही या गोष्टीसाठी युद्ध करतो, सांगण्यासारखी कारण असतात. या युद्धात सांगण्यासारखं कारणच नाही आहे. म्हणजे अमेरिकेच्या वतीनं सांगितलं जाणारं कारण काय आहे तर इराणचा आम्हाला इमिनंट थ्रेट आहे, म्हणजे लगेचचा धोका आहे. आणि त्या धोक्याची 2 कारणं, एक इराण अण्वस्त्र बनवतो आणि दुसरा इराणची क्षेपणास्त्र थेटपणे अमेरिकेवर हल्ला करू शकतील, अशी 2 कारणं ट्रम्पने पहिल्यांदा दिली. आता ही दोन्ही कारणं बोगस आहेत. याचं कारण त्या क्षमतेची, त्या पल्ल्याची क्षेपणास्त्र इराणकडे नाही हे सगळ्या दुनियेला माहीत आहे. आणि अण्वस्त्राचं म्हणाल तर IAEA नावाची संघटना संस्था आहे की जे जगातल्या सगळ्या अणुकार्यक्रमांवर लक्ष ठेवते. या संघटनेनं असं स्पष्ट केलं आहे की इराण काय अजून अण्वस्त्र बनवण्याच्या स्टेपला आलेलं नाही आहे. त्यांच्याकडचं युरेनियम समृद्धीकरण जास्तीत जास्त 60% आहे आणि ते 90% पुढे गेलं तर ज्याला आपण वेपन ग्रेड एनरिचमेंट म्हणतो, ती शस्त्र तयार करण्याच्या क्षमतेचं युरेनियम होऊ शकेल. त्याला अजून बराच काळ जावं लागेल. आणि मधल्या काळात ज्या प्रकारे इराणला उद्ध्वस्त केलेलं आहे इस्रायलनं आणि अमेरिकेनं, ते बघता येईल लगेच सोपं नाही. बरं, दुसऱ्या बाजूला काही महिन्यापूर्वीच अमेरिकेनं बॉम्बद्वारे इराणच्या सगळ्या अण्वस्त्र साईट्सवर हल्ले केले, नतांज आणि सगळ्या याच्या हल्ले केले. तेव्हा ट्रम्प असं म्हणाले होते की आम्ही त्या ऑब्लिटेटेड केल्या, म्हणजे संपवल्या, नष्ट केल्या. आता 6-8 महिन्यापूर्वी ज्या देशाचा अण्वस्त्र कार्यक्रम तुम्ही नष्ट केला आहे, ते 6-8 महिन्यात अण्वस्त्र निर्माण कशी करू शकतात? त्यामुळे हे बोगस आहे. जसं सद्दामच्या विरोधात रासायनिक शस्त्राचं कारण दिलं होतं ते बोगस होतं. लिबियात गडाबीच्या विरोधात ज्या कारणं दिली होती ती बोगस होती. तर अमेरिकेच्या संदर्भात हे सतत घडतंय की त्यांना नको असलेलं रेजिम घालवणं, यासाठी काहीतरी कारणं काढायची आणि ती सत्ता बदलायचा प्रयत्न करायचा. अमेरिकेला इराण खुपतो 49 वर्ष. म्हणजे ज्यावेळेला राजा पहलवीची, अमेरिकेच्या पाठिंब्यावर राजा पहलवीची सत्ता होती, तिथं इराणचा शाह होता. तो शाह होता तेव्हा कदाचित लोकांना पटणार नाही, पण इराण आणि इस्रायल हे एकमेकाचे मित्र होते. इराणमध्ये
अणुकार्यक्रम व्हावा यासाठी अमेरिका आणि इस्रायल मिळून प्रयत्न करत होते. बर म्हणजे इराणच्या अणुकार्यक्रमाची सुरुवात ही अमेरिकेच्या पाठिंब्यानं झालेली आहे. इराणला सगळी त्यावेळची आधुनिक शस्त्रास्त्र अमेरिका पुरवत होती. हे सगळं शहाच्या काळापर्यंत होतं. इस्लामिक क्रांती झाली, खोमेनी तिथं सर्वोच्च धर्मगुरू झाले आणि त्यांनी जे अमेरिकेचं जे पाश्चात्य ते सगळं मोडून टाकायला सुरुवात केली. त्यात त्यांनी अणुकार्यक्रम पण गुंडाळला खोमेनींनी सुरुवातीला. नंतर त्या देशाच्या असं लक्षात आलं की हा एक इन्शुरन्स आहे, अण्वस्त्र असणं हे अमेरिकेच्या विरोधातला इन्शुरन्स आहे. आणि त्यानंतर इराण असा सत्तापालट झाला, अमेरिकेला का खुपतो, तर अमेरिकेनं पश्चिम आशियामध्ये एक धोरणात्मक चौकट ठेवली आहे आणि ती खूप दीर्घकाळाची आहे. निक्सन अध्यक्ष होते तेव्हापासूनची ती चौकट स्थिर आहे. निक्सनने 2 गोष्टी केल्या. त्यांनी एक तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची पश्चिम आशियाच्या संदर्भात गोष्ट केली ती, त्यांनी पश्चिम आशियातून जाणाऱ्या सगळ्या तेलाचं पेमेंट हे डॉलरमध्येच होईल. हो. त्याला पेट्रो डॉलर सिस्टम म्हणतात. ह्या पेट्रो डॉलर ही अमेरिकेच्या जगातल्या हेजिमनीचा एक मुख्य आधार आहे. आता पेट्रो डॉलर सिस्टमच्या अगेन्स्ट अमेरिकेनं काय दिलं, तर पश्चिम आशियामध्ये स्टॅबिलिटी राहील, कारण आमच्या फोर्सेस तिथे राहतील. कुवेतमध्ये, कतारमध्ये, सौदीमध्ये सगळीकडे अमेरिकेचे तळ आहेत. आणि त्याचा दुसरा आधार काय आहे, तर त्या भागातला इस्रायल जो सुरुवातीला ज्याचं क्रिएशन ब्रिटनने केलं, नंतर अमेरिका त्याच्यात मागं उभी आली, तर हा इस्रायल हा तिथं अस्तित्वात असेल, त्याच्या सुरक्षेची हमी एका अर्थानं आम्ही घेतली आहे. आणि इस्रायलचं या भागात इस्रायलची कळ कुणी काढणार नाही इतपत आम्ही तिथं हस्तक्षेप करू आणि बाकी सगळ्या अरब राष्ट्रांना सुरक्षा पुरवू. त्यांनी पेमेंट मात्र डॉलरमध्येच घेतलं पाहिजे, केलं पाहिजे. याचा फायदा अमेरिकेला खूप झाला. आता यामध्ये न आलेला देश फक्त इराण आहे. या सगळ्याला धुडकावतोय, म्हणजे इस्रायलच्या सुरक्षेला धुडकावतोय. किंवा अमेरिकेची जी काही एकूण पश्चिम आशियातली रचना आहे त्याला न मानणारा देश फक्त इराण आहे. आणि त्या इराणनं एका बाजूला आपली क्षमता वाढवली, दुसऱ्या बाजूला त्यांना ज्याला रेजिस्टन्स ऑफ ॲक्सेस असं ते ज्याला म्हणतात, लेबनॉनमध्ये त्यांच्या हमास आहे, पॅलेस्टाईनमध्ये हुटी आहे, येमेनमध्ये, लेबनॉनमध्ये हिजबुल्ला आहे. तर हे सगळे गट त्यांनी निर्माण केले, त्यांना फायनान्स केले, त्यांना शस्त्र दिली. आणि इराणला असं वाटत होतं की हे एक असं कवच आहे की याच्यामुळे आपल्यापर्यंत कुणी पोचू शकणार नाही. आत्ताच युद्ध काय झालं, इस्रायलनं हमासनं हल्ला केल्यानंतर पाठोपाठ लेबनॉन आणि इराणवर हल्ला केला आणि इराणची ताकद खूप कमी केली. तेव्हा लक्षात असं आलं की इराण अमेरिकेची किंवा इस्रायलच्या विमानांना हवेत पाडू शकत नाही, म्हणजे त्यांची ती क्षमता नाही. त्यामुळे इराणची क्षमता कमी झाली आहे. हे तिन्ही बंडखोर गट आहेत, त्यांची क्षमता खूप कमी झाली आहे. म्हणजे इराण मागच्या 50 वर्षात लष्करीदृष्ट्या सगळ्यात कमकुवत अवस्थेत आहे. अशा वेळेला इराणमध्ये सत्ता पालट करावा, जो ट्रम्प यांचा आवडता खेळ आहे की आपल्याला हवे तशी सत्ताधीश तिथं असली पाहिजेत. आणि इराण इस्रायलच्या किंवा नेत्यानेत्यांच्या दृष्टीनं काय आहे, तर पश्चिम आशियामध्ये कुठलाच देश अशा प्रकारे उभा राहू नये की ज्यांना इस्रायलला चॅलेंज करावं. ती क्षमता फक्त इराणमध्ये होती. आता इराणमध्ये इतका गोंधळ तयार करायचा की त्यांना इस्रायलकडे लक्ष द्यायला वेळच मिळू नये अशा प्रकारची एक व्यवस्था करायची. कारण मधल्या काळात अब्राहम अकॉर्ड झालेले आहेत. सौदी सोडले तर बाकीच्या बहुतेक सगळ्या देशांचे इस्रायलसोबत करार झालेले आहेत, ज्याच्यामध्ये त्यांचं जे पारंपरिक भांडण आहे पॅलेस्टाईनवरून ते बऱ्याच अंशी मागं पडला. इस्रायलला लॉंग टर्म काय पाहिजे, तर पॅलेस्टाईनवर कोणी बोलू नये, 2 स्टेट सोल्युशनवर कोणी बोलू नये, जे काय आम्ही दया राखू त्याच्यावर पॅलेस्टाईननं जगावं आणि पश्चिम आशियामध्ये आमचं वर्चस्व हे पूर्ण असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणी आडवं येता कामा नये. त्या बदल्यात इस्रायल काय देतोय, तर सगळ्या अरब राष्ट्रांना टेक्नॉलॉजी देतोय, अमेरिका बाजारपेठ देते. आणि अरबांच्या दृष्टीनं आता काय आहे की तेल हा कधीतरी संपणारा विषय आहे, तर तेलाच्या पलीकडे इकॉनॉमी जायला पाहिजे. म्हणून मग ते एज्युकेशन इन्स्टिट्यूट उभं करत आहेत, रिअल इस्टेटला बळ देत आहेत, तिथे अम्युजमेंट पार्क तयार करत आहेत. म्हणजे अरब देशातली इकॉनॉमी ही मोठ्या प्रमाणावर बदलायला लागली आहे आणि तिचं बदलायची असेल तर त्यांना इस्रायल आणि अमेरिका हवी आहे. ही सगळी गुंतागुंत या युद्धाच्या मागे आहे. आत्ता इराण सगळ्यात कमकुवत आहे अशा समजातून हा हल्ला झाला आहे आणि तो करत असताना खामेनींना संपवलं तर लोक उठाव करतील. म्हणजे ट्रम्प पण जाहीरपणे म्हणाले, नेत्यानेहू पण जाहीरपणे म्हणाले की आता लोकांनी आपलं भविष्य आपल्या हातात घ्यावं. ते उठावाला प्रवृत्त करत आहेत, पण तसं होत नाही आहे. पण आता जेव्हा आपण म्हणतोय की इराण हा अत्यंत कमकुवत देश लष्करीदृष्ट्या कमकुवत झाला अशी एक समज करून घेतलेला आहे, पण तो समज खरा आहे का? कारण आज 21 दिवस झाले, पण अजूनही 24 दिवस झाले, पण आज अजूनही इराण 2 पावलं मागे यायला तयार नाही. त्याचे काय ना काय आहेत की अमेरिकेच्या तुलनेत म्हणाल तर तो त्या देशाची काय म्हणजे तुलना करण्यासाठी इस्रायलच्या तुलनेत सुद्धा त्यांच्याकडे लष्करी बळ नाही आहे. पण ते रिजिम का पडलं नाही, म्हणजे खामेनेई गेल्यानंतर तिथं उठाव झाला किंवा दुसरा कोणत्याही सत्ताधीश झाला असं का झालं नाही? त्यांनी एक इंटरलॉकड व्यवस्था तयार केली आहे खोमेनींनी, म्हणजे पहिल्या आयतुल्लांनी, की ज्याच्यामध्ये बाकीच्या ठिकाणी तिथला हुकुमशाह किंवा लष्करशाह गेला की यंत्रणा पडते. सद्दाम गेल्यानंतर इराक पडला, किंवा लिबियात गडाफी गेल्यानंतर तिथली सत्ता पडली. व्हेनेझुएलामध्ये मादुरोंना उचलून आणल्यानंतर अमेरिकेला हवं तिथं व्हायला लागलं. इराणमध्ये तसं होत नाही. याचं कारण त्यांनी एक इंटरलॉकड व्यवस्था बनवली आहे. ती व्यवस्था काय आहे,
तर एका बाजूला धर्मगुरूंची परिषद आहे, लिएजी कॉन्फरन्स ज्याला असं म्हणतात इंग्रजीमध्ये. तर ती परिषद ही प्रामुख्यानं इस्लामी सुन्नी धर्मगुरूंची परिषद आहे. हो. त्याचे प्रमुख आहेत ते आयतुल्ला आहेत, एक पूर्वी खोमेनी, नंतर खामेनी आणि आता त्यांचा मुलगा मुस्तफा. तर ही एक व्यवस्था आहे. दुसरी व्यवस्था आहे ती लष्करी व्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये रेव्होल्युशनरी गार्ड एक आहे, दुसरं आहे ते इराणचं रेग्युलर लष्कर आहे, आणि तिसरं आहे ती तिथली मॉरल पोलिसिंग करणारी यंत्रणा आहे, ज्याच्यामध्ये व्हॉलेंटियर खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. ही एक व्यवस्था. आणि तिसरी व्यवस्था मुलकी व्यवस्था, म्हणजे तिथं निवडून आलेला अध्यक्ष आहे, त्याचं मंत्रिमंडळ आहे वगैरे वगैरे. तर या तिन्ही व्यवस्थांना त्या प्रमाणात डिसिजन घेण्याचे अधिकार आहेत, स्वातंत्र्य आहे, आणि अंतिम डिसिजन त्यांचा सर्वोच्च नेता घेतो. यात कोणी कोणाला एकमेकाला चॅलेंज करत नाही. ही एक व्यवस्था पक्की बसली आहे. त्यामुळे एक गेला की दुसरा येतो. हे जे सुलेमानीपासून चालू आहे, सुलेमानी नावाचा त्यांचा जनरल अमेरिकेनं मारला तेव्हापासून असं वाटत होतं की कोसळेल, पण कोसळत का नाही आहे. तर त्याचा त्याची जागा जो घेतो तो त्याच्यापेक्षा जास्त कडवा तयार होतो, आणि ती व्यवस्था काही हे होत नाही. आणि लोकांच्या मध्ये रोष आहे का, तर प्रचंड रोष आहे. महागाई आहे, बेरोजगारी आहे, सगळं आहे. आणि ह्या एका अर्थानं टोकाची धार्मिक राजवट आहे, ती लोकांना मान्य असेलच असं नाही. पण लोक उठाव का करत नाही आहेत. तर दोन गोष्टी आहेत. एक तर दुसऱ्या देशाने हल्ला केल्यावर कुठल्याही देशात उठाव होत नाही शक्यतो, कारण राष्ट्रवाद राष्ट्रमध्ये एकत्र येतात सगळे. तो एक भाग आहे. आणि दुसरा, तिथली रेव्होल्युशनरी गार्डची पकड इतकी मजबूत आहे की त्याच्या विरोधात उठाव करून तो सक्सेसफुल होईल याची शाश्वती आत्ता ते इराणी लोकांना नसेल. त्यामुळं कागदावर इराण कमकुवत वाटतो, पण आतून त्यांची यंत्रणा आहे ती मोडून पडत नाही. हा एक भाग आहे. आणि दुसरा जो भाग आहे, म्हणजे या युद्धातलं एक इंटरेस्टिंग समीकरण आहे की इराण जे करतोय ते आणि अमेरिका त्याच्या विरोधात जे करतोय ते, त्याच्यामध्ये खर्चाच्या दृष्टीने इतकी प्रचंड तफावत आहे. म्हणजे इराण जो ड्रोन साधारण $10-15 हजार वापरतो अटॅक करायला, आणि तो पाडायला साधारण $2 ते $4 मिलियन क्षेपणास्त्र टाकावे लागतात, पॅट्रियट किंवा ज्या प्रकारची क्षेपणास्त्र अमेरिका वापरते. म्हणजे 1:100 पेक्षा जास्त रेशो आहे. आणि हे मॉडर्न युद्धाचं एक वैशिष्ट्य आहे की हल्ला करणाऱ्याला खूप जास्त आर्थिक झळ सोसावी लागते, आणि छोट्या देशांना ही ड्रोन सारखी जी टेक्नॉलॉजी आहे ही खूप काळ तुम्हाला तगून धरू शकते. त्यामुळं इराण सहजासहजी मागाय काय घेत नाही आहे. एक तर क्षेपणास्त्रांचा साठा जेवढा वाटत होता त्यापेक्षा जास्त आहे त्यांच्याकडे, ड्रोनचा साठा जास्त आहे, आणि कदाचित त्यांच्याकडे इंटरनल ते नव्यानं तयार करण्याच्या फॅसिलिटीज पण आहेत ज्या जगानं लक्षात घेतलेल्या नाहीत. कदाचित तुर्की आहे, रशिया आहे, चीन आहे, काही प्रमाणात त्यांना मदत करत असू शकतात. त्यामुळे लगेच इराण पडेल ही शक्यता कमी आहे. रोहनजी, एकीकडं अमेरिका साम्राज्यवादाचा पुरस्कर्ता करणारं राज्य आहे, सगळ्यांना माहिती आहे. दुसरीकडे ट्रम्प यांच्या धोरणांबद्दल सुद्धा जगभर बऱ्याच प्रतिक्रिया येतात. हे ट्रम्प हा अतिशय विक्षिप्त लहरी माणूस आहे. इथून पासून ते ट्रम्प यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाबद्दल प्रचंड वादळ निर्माण होते. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेतल्या सुद्धा जनतेला कदाचित हे युद्ध मान्य नाहीये, तशा पद्धतीच्या बातम्या आपण वाचतोय. तुम्हाला काय वाटतं की अमेरिकेतला हा जो काही तिथल्या लोकांचा जो एक जनमताचा दबाव आहे, तो दबाव ट्रम्प मानतील का त्या जनमताच्या दबावाला ते झुकणार नाहीत, आणि त्यांची जी एक ज्याला आपण म्हणतो युद्ध पिपासू वृत्ती आहे ती कायम राहील? फार फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जसं सरांनी आत्ता तुम्हाला युद्धाचं एक ओरिएंटेशन दिलं, त्या दुसऱ्या तुमच्या प्रश्नाची तेही ओरिएंटेशन आहे. आपल्याला हे जर युद्ध समजून घ्यायचं असेल तर सरांनी जी कारणं सांगितली ती कारणे मान्य करून काही ॲडिशनल कारणं आहेत. त्यातलं सर्वात मोठं जे कारण आहे ते आपल्याला भारताचं राजकारण शिकताना, अभ्यासताना भाजप, काँग्रेस, डावे, उजवे, या संस्था, त्या संस्था, असं आपण साधारणतः क्लिअर कट वर्गीकरण करतो. अमेरिकन राजकारण समजताना तसं नाही करून चालत. अमेरिकेचं बेसिक राजकारण हे इंटरेस्ट ग्रुपवर चाललेलं असतं. मग तुम्ही रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट अशी सरसकट नाही मागणी करू शकत. बरोबर. हा महत्वाचा मुद्दा काय आहे याच्यात, कारण आत्ताच्या युद्धामध्ये सर्वात मोठी भूमिका जर कोणाची असेल तर ती अमेरिकेमध्ये जी इस्रायल लॉबी आहे ती सर्वात पॉवरफुल आहे. आणि या लॉबीचा ट्रम्प यांना सपोर्ट आहे, किंवा या लॉबीच्या मागं जाऊन, मी तुम्हाला हे स्टेटमेंट करताना मला थोडंही अवघड वाटणार नाही की हे युद्ध नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्यावर लादलेलं आहे. आणि हे म्हणण्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. ते थोडंसं रशिया युक्रेनच्या बाबतीत आहे. रशिया युक्रेनच्या बाबतीत अमेरिकेला संपूर्णतः माहीत होतं की रशिया कधी हल्ला करणार आहे, कुठं करणार आहे, त्याची काय स्ट्रेंज आहे, हे सगळं माहीत होतं. परंतु बायडेन कधीही त्या प्रेशरमध्ये झुकले नाहीत. इनफॅक्ट जेव्हा इराण आणि इस्रायलचा प्रश्न बायडेनच्या काळात पण आला तेव्हा आपण आता सार्वजनिकरित्या सांगू शकत नाही अशा शिव्या बायडेन यांनी नेत्यांना दिलेल्या आहेत.
आणि बॉब उल्मर यांचं जर बॉब एडवर्ड यांचं जर वॉर हे पुस्तक जर तुम्ही वाचलं तर त्यात ती शिबी काय आहे ते पण त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ही इस्रायल लॉबी समजून घेतल्याशिवाय ट्रम्प यांचं वागणं आपल्याला समजणार नाही. त्यामुळे तुमच्या मूळ प्रश्नाचं उत्तर आहे ना, त्याचं एका शब्दात उत्तर हे इस्रायल लॉबी. असं का करतात? कारण तुम्ही जे पहिला सुरुवातीला सांगितलं तो त्यातला सर्वात महत्वाचा घटक होता. असं जरी आपण म्हणत असतो की हे जग जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन या सगळ्या बाजून असेल, तर ऍक्च्युअली 2013 नंतर जागतिकीकरणाविरोधी लाट चालू झाली, डिग्लोबलायझेशन ज्याला आपण म्हणतो. आणि ती समजून घेण्यासाठी आपल्याला दोन महत्वाची उदाहरणं समजून घ्यायला लागतील आणि त्याची सुरुवात आपल्याला 2001 पासून करावी लागेल. त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो अमेरिकेवर जे हल्ला झाला न्यूयॉर्कमध्ये, वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये, या सगळ्यामध्ये हल्ला झाला. त्याच्यानंतर अमेरिका ॲज युजल एक अशी ज्याला ब्लंट प्रतिक्रिया म्हणतो, आपण ट्रम्प खोळा म्हणतो, मग तुम्ही जॉर्ज बुशला काय म्हणतो, किंवा ज्यांनी जपान आणि हिरोशिमावर नागासाकीवर हल्ला केला त्यांना काय म्हणतो. त्यामुळं 2001-2003 काय झालं की अफगाणिस्तानावर हल्ला केला आणि त्याच्यानंतर इराकवर हल्ला केला. आणि कोणतंही म्हणजे तुम्ही बेसिक कौटिल्यपासून मॅकेवेली पासून क्लॉजविज पर्यंत मिलिटरी थिंकर जे आहेत त्यांचं कुणाचंही बेसिक पुस्तक वाचलं तरी ते एक गोष्ट आपल्याला कायम सांगतात की एकाच वेळी दोन शत्रूंना अंगावर घेऊ नका. बरोबर. आणि एक्झॅक्टली अमेरिकेनं दोन शत्रूंना अंगावर घेतलं नाही, पण दोन फ्रंटवर युद्ध लढायला चालू केलं. आणि या युद्धाची परिणिती तुम्ही बघा, अमेरिकेसारखा पॉवरफुल देश, आणि इथं आपल्याला सगळ्यांना सांगावं लागेल की जे युद्ध पिपासू तुम्ही शब्द वापरला, जे युद्धाचा पुरस्कार करतात, त्या सगळ्यांसाठी एक खास आहे की इतका मोठा पॉवरफुल देश असून देखील 2008ला जागतिक मंदी आली. कारण अमेरिकेचं जे इन्व्हॉल्वमेंट होतं, वॉर सरांनी जसं सांगितलं की तुम्हाला एक ड्रोन बनवण्यासाठी किंवा ते पाडण्यासाठी किती खर्च करावा लागतो, तर त्याच्यावर 2008-09 हा महत्वाचा टप्पा होता अमेरिकेच्या देशांतर्गत राजकारणाचा. आणि तो थोडासा मुद्दा परत एकीकडे जातो आणि तोही महत्वाचा आहे ट्रम्प यांचं राजकारण समजून घेण्यासाठी, की त्याच वेळेला चर्चा झाली जागतिक राजकारणात चीनचा उदय झाला. या दोन्ही गोष्टी अशा कोइन्सिडेंटल नाही आहेत की अमेरिकेची चर्चा होती की अमेरिका इज डिक्लाइनिंग आणि चायना इज इमर्जिंग, या दोन्ही जे होतात ना ते 2009ला आहे. 2008-09च्या नंतर ती चर्चा चालू होती. आणि त्याचा दुसरा एक काय झाला की सगळं युद्धात तरुण मरतात आणि युद्धात तरुण 18 ते 25 वर्ष या मरतात. आणि अमेरिकेत अशी प्रचंड तरुणांची कत्तल अफगाणिस्तानमध्ये, इराकमध्ये सगळीकडे आपल्याला झाल्याची दिसून येते. त्याचा परिणाम हे बऱ्याच वेळेला आपल्या वाचनात येत नाही. त्याचा परिणाम कुटुंब व्यवस्थेवर झाला. ऑलरेडी कुटुंब व्यवस्था अमेरिकेत नाही. त्यामुळे माझा घरातला एक मुलगा 18-25 वर्षाचा मरतोय, याचा अमेरिकेत प्रचंड मोठ्या प्रमाणात राग तयार झाला. आणि हे सगळं का होतंय? कारण तुम्ही जगभराचे मसिया म्हणून वावरता, तुम्ही जगाला सगळं मदत करता, हे करता. त्याच वेळेला तुम्हाला ह्याचा विषय दिसतो, ब्रेक्झिटचा दिसतो. युरोप मधले राष्ट्र, तुम्ही त्या काळात अँजेला मार्केल असू दे, पुतीन असू दे, किंवा ब्रिटनचं उदाहरण बघा, हे सगळे मायग्रेशन विरोधी, ग्लोबलायझेशन विरोधी भाषा करायला चालू करतात. आणि ती भाषा ट्रम्प यांना चांगली समजली. त्यामुळे मेक्सिकोमध्ये कुंपण बांधणं असू दे किंवा भारतीयांना बाहेर काढणं असू दे, ही सगळी जी भाषा आहे ना, ज्याला आपण राईट विंग म्हणतो पॉप्युलर, ती राईट विंगची भाषा चालू. त्यामुळे तिथल्या लोकांचा ट्रम्प यांच्यावर पहिल्या याच्यात विश्वास होता पहिल्या याच्यात. त्यासाठीच त्यांनी मतं दिली की बाबा हे जे सगळं चाललंय जागतिकीकरण, त्याला आमचा विरोध आहे. आता आमची अमेरिका फर्स्ट, आमची अमेरिका आमच्यासाठी, आमच्या लोकांसाठी पाहिजे, ही ती मागणी होती. शेवटच्या काळात थोड्या प्रमाणात बायडन आणि क्लिंटन या लोकांनी थोडा त्याला आळा घालायचा प्रयत्न केला. अमेरिकेच्या परत लक्षात आलं की बाबा हे अमेरिका जागतिक राजकारणावर वर्चस्व कधी प्रस्थापित करू शकेल, ज्यावेळी ग्लोबलायझेशन, मायग्रेशन, का अमेरिका मायग्रेटचा देश, त्यांच्यामुळेच तर सगळं आहे. परत एकदा ते वारं जे फिरायला चालू झालं की बायडन यांची तब्येत आणि ह्या सगळ्यामुळे परत यांचं नुकसान झालं. आणि मग ट्रम्प परत एकदा, तर ट्रम्प यांचा असा समज झालाय की मला जे जनतेनं निवडून दिलेलं आहे ते हेच करण्यासाठी निवडून दिले. नाही, यातला एक भाग काय आहे की ट्रम्प हा काही युद्ध पिपासू ओरिजिनली नाही आहे. ट्रम्प यांच्यावर युद्ध पिपासू असण्याचा आरोप करण्यात काय अर्थ नाही, कारण त्या माणसाचं आयुष्यभराची वाटचाल ही युद्ध नको अशी आहे, युद्ध पाहिजे अशी नाही. पण ज्या पद्धतीनं त्यांचे उलटसुलट निर्णय असतात, ज्या पद्धतीनं सेल्फ कॉन्ट्रॅक्टरी विधानं ते करतात, त्यामध्ये ट्रम्प यांची म्हणून एक भूमिका आहे अमेरिकेविषयी. अमेरिका कशी मोठी होईल याविषयी दुनियेतल्या विद्वानांचं एक मत आहे आणि ट्रम्प यांचं वेगळं मत आहे. सगळ्यांना माहिती आहे की अर्थकारणामध्ये अमेरिकेनं टेप कमी ठेवणं आणि बाकीच्या देशांनी टेप जास्त ठेवणं म्हणजे एकमेकाला मदत करणं, त्यात अमेरिकेची हेजिमनी राहते. सगळ्यांना मान्य आहे. ट्रम्पना ते मान्य नाही. ते आत्ता मान्य नाही असं नव्हे, 40 वर्षापूर्वी त्यांनी अमेरिकेत
फ्रंट पेज ॲड दिली होती सगळ्या अमेरिकेतल्या सगळ्या वर्तमानपत्रांना की हे धोरण कसं चुकीचं आहे आणि टेरिफ वाढवणं हे धोरण कसं आवश्यक. ट्रम्प यांचं आश्वासन असं होतं की मी कुठलंही नवं युद्ध सुरू करणार नाही आणि आहे ते युद्ध बंद करेन. असं असताना त्यांनी हे काय केलं तर रोहननी सांगितलं की बरोबर आहे, इस्रायल हा त्यातला एक मेजर फॅक्टर आहे. इस्रायल किंवा नेत्यानेहू हा त्यातला एक मेजर पण फॅक्टर आहे. कोणताही नेता आपण त्याचं नेतृत्व कधी मान्य करतो तर जेव्हा त्याच्याकडे समतोल विचार करण्याची सारासार नाही, त्यास- विवेकबुद्धीची त्या- जेव्हा त्यास- क्षमता असते तेव्हाच ते नेतृत्व असतं. त्यासाठी अमेरिकेनं ट्रम्पना निवडलेलंच नाही आहे. सारासार विवेक हा या माणसाच्या आयुष्यात कधीच नव्हता. आणि हे जे आहे ना की जागतिकीकरण उलटं होत असताना जे काही परिणाम घडले त्यामध्ये सगळ्या युरोपवर आणि बहुतेक सगळ्या जगाच्या भागामध्ये राईट विंग यायला लागलेत. आता लॅटिन अमेरिकेमध्ये 6 निवडणुका होतील. त्या 6पैकी किमान 4 ठिकाणी राईट विंग निवडून येतील. लेफ्ट लिनिंग गव्हर्नमेंट जातील आणि राईट विंग निवडून. ही जगातली फेज आहे आणि हे समजून घ्यायला पाहिजे. ट्रम्पच काय येतो, ट्रम्प अचानक येत नाही. ट्रम्प येण्यासाठीचं एक वातावरण तयार झालेलं असतं. अँटी इमिग्रेशन वातावरण हे सगळ्यात जगभर तयार झाले. त्या लाटेवर ट्रम्प निवडून आलेत आणि ते वातावरण ज्यांना मान्य आहे त्यांना युद्ध मान्य नाही आहे. तरी पण ट्रम्प काय करत आहेत, कारण ट्रम्प त्यामध्ये अमेरिकेचा लाभ काय, व्हेनेझुएलामध्ये त्यांनी जे केलं त्याच्यामध्ये व्हेनेझुएलातल्या तेल साठ्यांवर अमेरिकेचं नियंत्रण होईल असं त्यांचं सांगणं आहे. पटण्यासारखं आहे ना सामान्य माणसाला. तिथे अमेरिकेतल्या सामान्य माणसाला की इतक्या प्रचंड प्रमाणात तेलाचे साठे आहेत ते अमेरिकेच्या ताब्यात आले किंवा अमेरिकी व्यावसायिकांना मिळाले स्वाभाविकपणे अमेरिकी संपत्ती वाढेल. इराणमध्ये त्यांना एक झटपट विजय मिळवायचा. इराणमध्ये ते फसले आहेत. इराणमध्ये ट्रम्प यांच्या लक्षात आलं नाही की आपण काय करायला लागलो. नेत्यानेहूंना काय वाटत ते वाटत असेल, पण माझ्या मते ट्रम्प यांचं आकलन कमी पडलं. कारण इराण हा देश असा नाही आहे की तिथं झटपट काही करता येईल. उद्या जर इराणमध्ये अमेरिकेला ग्राउंड ऑन बूट्स ज्याला म्हणतात प्रत्यक्षात सैन्य उतरायची वेळ आली तर दुसरं अफगाणिस्तान झालं तर आश्चर्य वाटायला नको. कारण हा देश इतका पुरातन आहे. या लोकांना स्वतःच्या देशाविषयी कमालीचा अभिमान आहे आणि तिथला भूगोल इतका अडचणीचा आहे. सगळ्या बाजून डोंगर आहेत, वाळवंट आहे. त्यामुळे तुम्हाला एक एक इंच लढवावी लागेल. सगळ्यात मोठा आत्ताच्या घडीचा प्रश्न तो आहे की अमेरिका जमिनीवर उतरणार का आणि तिथंपर्यंत इराण त्यांना खेचणार का. ते जर खेचलं तर या युद्धामध्ये अमेरिकेची पिछेहाट झाली निश्चित आहे. आता मला जास्त टप्प्याकडे यायचं होतं. सर्वसामान्य आमच्या प्रेक्षकांच्या दृष्टीनं कोल्हापुरातल्या तो म्हणणार हे जागतिक स्तरावर चाललेलं आहे, पण हे महायुद्ध खरोखर नजीकच्या काळामध्ये आणखीन चिघळत जाईल की सध्याच्या परिस्थितीमध्ये याच्यामध्ये काही मार्ग निघू शकतो आणि पुन्हा एकदा युद्धविराम होऊ शकतो. मला वाटतं की ट्रम्प फार ताणण्याची शक्यता कमी. म्हणजे माझं जे काही निरीक्षण आहे त्याच्याप्रमाणे एका मर्यादेच्या पलीकडे ते ताणणार नाहीत, कारण त्यांची सगळी कॉन्स्टिट्युएन्सी त्यांच्या विरोधात जाईल. युद्ध करून त्यांना मतं पडणार नाही आहेत, युद्ध थांबवून मतं मिळणार आहेत. रोहन, तुमचं काय मत आहे? माझं थोडंसं याच्या बाबतीत थोडं वेगळं मत असं आहे की एक लक्षात घ्या, युद्ध चालू करायचं हे आपल्या हातात असतं, युद्ध संपायचं आपल्या हातात. हातात नसतं. आणि तुम्ही जर बघितलं ना या तिन्हीमध्ये सरांनी जो पहिल्यांदा मुद्दा सांगितला तो फार महत्त्वाचा होता. हे विजनलेस युद्ध आहे, काय करायचं माहित नाही. ऍब्सोल्युटली अशा वेळी ते युद्ध काय होतं, आणखी ताणत जातं. आणि किती जरी आज बघा आता पेपरात जे येते ते इन्फॉर्मेशन वॉरचा भाग असेल, पण ट्रम्प बोलू इच्छित आहेत, इराण 3 अटी घालते, 4 अटी घालते. पण मला असं वाटतं की युद्धामध्ये ब्रेक येईल जोपर्यंत नेतन्याहू यांचा खून होत नाही इराणकडून, तोपर्यंत हे युद्ध थांबत नाही. याच्यामध्ये फारच धाडसी विधान आहे. युद्ध नाही. थांबण्यामध्ये कारण आता तुम्ही एक लक्षात घ्या की वारंवार मी सांगतोय की हे युद्ध अमेरिकेचं कधीच नव्हतं. बरोबर. हे इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष इराणला आहे. इमिजिएट थ्रेट म्हणजे नॉर्थ कोरिया, पाकिस्तान सारखे देश पण आता काय झालंय या नाही, युद्धामध्ये अमेरिकेला- भारतासह सगळ्या गल्फ कंट्रीज पण आता एक प्रकारे त्याची झळ आता खूप मोठ्या प्रमाणात बसते. वाढच नाही. आता आपल्याकडे आपण युद्ध- काही फक्त ऊर्जेचा टंचाई आता आपल्याला त्याच्यावर भासायला जास्त लागली आहे. चर्चा करतो. त्याच्यामुळे जास्त चर्चा व्हायला लागली. म्हणजे आम्हाला अजून गॅस सिलेंडर मिळत नाहीये, नाही. रांगेत उभा राहावं लागतंय. हे सामान्य माणसाचे प्रश्न आहेत. त्याच्या दृष्टीने ते प्रश्न महत्वाचे आणि मोठे आहेत. पण जागतिक स्तरावरती या युद्धाची किंमत कुणाला कशी मोजवायला लागणार आहे हे त्यातल्या तुमच्यासारख्या अभ्यासकांना माहिती आहे. म्हणून मी आता तुम्हाला विचारतो की अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर हे युद्ध लांबलं तर भारतावरती त्याचे प्रामुख्याने काय परिणाम होतील? आता आपण जे बोलतोय ते रोजच्या जगण्याशी निगडीत आहेत, याच्या पलीकडे जाऊन काय परिणाम होतील का भारतावरती? युद्ध लांबलं तर काय होईल त्याच्याकडे मी येतोच. पण हे युद्ध अमेरिका एका मर्यादेपर्यंत ताणणार नाही याचं कारण काय आहे? एक तर ते ट्रम्प यांना राजकीयदृष्ट्या परवडणार नाही आणि ज्याला अफाम म्हणतो. म्हणजे मागच्या वेळेला त्यांनी बॉम्बनं एकच दिवशी बॉम्बफेक केली आणि सांगितलं की आम्ही जिंकलो. ट्रम्प यांचा एक गुण काय आहे की ते कशालाही विजय म्हणून खपवू शकतात. त्यांच्याकडे ती मार्केटिंगची स्टाईल आहे. ती कुठल्या तरी टप्प्यावर असं म्हणतील की इराण इतका कमकुवत झाला आहे की आता त्याच्याकडे आहे काय करायला, तर मी जिंकलो आहे त्यामुळे आता थांबतो. त्यामुळं कुठल्या तरी टप्प्यावर अफाम व्हावं लागेल. नेत्यानेहूंना जेवढी युद्ध पिपासा आहे तेवढी ट्रम्प यांना असायचं काही कारण नाही की अमेरिकेला असायचं काही कारण नाही. पण चित्र बरोबर उलट आहे. हे जगात दिसतंय. पण आता त्याच्या झळा तुम्हाला जाणवायला सुरू झाल्या. अमेरिकेतल्या गॅसोलिनचे दर वाढले आणि फक्त गॅस आणि ह्याचा मुद्दा नाही आहे, पेट्रोल, डिझेल पेट्रोलचा नाही. मुद्दा नाही, ते तर वाढणारच आहेत किंवा त्याची कोंडी तर होईलच हळूहळू.
पण त्याच्यापेक्षा बाकीचे सगळे जे एलिमेंट आहेत म्हणजे फक्त भारताचा विचार केला तर आपल्याकडं येणाऱ्या खतांचा मोठा भाग तिकडून येतो. हो हे शेतीवर परिणाम थेट हो. आहे. आपल्या अगदी इचलकरंजीसारख्या ठिकाणी बघितलं तर टेक्स्टाईल सगळ्या वस्तुउद्योगामध्ये पेट्रोलियम पदार्थ इतके वापरले जातात की त्याशिवाय कापड बनवू शकत नाही. या सगळ्याची किंमत साधारण 25 ते 30% आत्ता वाढलेली आहे, तर ती आणखी वाढत जाईल. हे झालं आयातीचं. निर्यात आपण बासमती करतो, कांदा करतो, म्हणजे शेतीमालाची इतक्या प्रकारची निर्यात आपण पश्चिम आशियाला करतो, ती सगळी थांबली आहे. कारण ती त्याच मार्गातून प्रामुख्यानं त्याच मार्गातून गल्फ ऑफ पर्शिया किंवा या होर्मुझच्या मार्गातूनच होते. त्यामुळं हे खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम आहेत. हे परिणाम सगळ्या काय म्हणता येईल आपल्याकडच्या आशियाई देशांना जाणवत आहेत. हे परिणाम ऑस्ट्रेलियासारख्या देशाला जाणवत आहेत. हे परिणाम न जाणवणारे देश आत्ता अमेरिका आहे फार परिणाम नाही आहे. कारण त्यांना ऑलरेडी अमेरिकेमध्ये पण महागाई वाढू महागाई लागली आहे, आहे. पण तिथल्याही तेला तेलजन्य परिस्थितीमध्ये त्यांना आहे, पण तेलात स्वयंपूर्ण आहेत ना ते. हम्म. त्यांना काही पूर्णपणे डिपेंडन्सी नाहीये. पश्चिम आशियातनं तेल आलं तर त्यांची मोठा चालते अशातला भाग नाही. किंवा रशियाला डायरेक्ट काही सध्या फरक पडत नाही. चीनलाही खूप मोठा फरक पडत नाही. आता या 3 देश जगातल्या खऱ्या लष्करी सत्ता आहेत. बाकीचे सगळे तुलनेत खूप मागे आहेत. या 3पैकी कोण जोपर्यंत पुढे येत नाही, म्हणजे यात समजा रशियानं काही केलं, चीननं काही ऑफिशियली केलं, मला शक्यता कमी वाटते, पण केलं तर या युद्धाचा निकाल फार झटपट लागेल. म्हणजे मागे याला उपयोगी होईल. आणि जगावरचे याचे जे परिणाम आहेत ना, ते एका बाजूला आर्थिक परिणाम तर भीषण आहेतच. दुसराच भाग आहे की अरब देशांनी आता काय करायचं. कारण त्याच्यासमोर मोठा हो. प्रश्न असा आहे की एक तर त्यांचं नुकसान होते. हे कतारच्या गॅस फॅसिलिटी इराणनं बॉम्बिंग केलं आणि हे सगळं उभं करायला पुढची 10-15 वर्ष जातील. हो. दुसऱ्या बाजूला अमेरिकेला सोडता येत नाही. इराण संपला तर त्यांना हवा पण आहे, पण इराण कोलमडला तर तू जास्तच देईल. म्हणजे त्यांच्या पुढचे जे प्रश्न आहेत ना ते आणखी विचित्र आणि त्यामुळे कुवेत, पण त्याचा हा ओमान प्रश्न- किंवा दुबई, युएई या राष्ट्रांमधलं पर्यटनापासून ते सगळ्या तिथल्या गोष्टी म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर बघा, पर्यंत दुबई अनेक दुबई नुकसान हे झालेलं आहे. जगात आयडॉल मानलं जात होतं. हो. भारतातून कित्येक मिलेनियर दुबईत स्थायिक व्हायला निघाले होते. सगळ्या जगातून येत आहेत. म्हणजे मागच्या 3-4 वर्षामध्ये जे अब्जाधी ज्यांना म्हणतो त्यांचा सर्वाधिक प्रवाह दुबईत आहे. हो. याचं कारण काय, सुरक्षित शहर, अतिशय मॉडर्न शहर, सगळ्या प्रकारचं मोकळेपण असलेलं शहर, बाहेर जाणाऱ्या लोकांना किमान. त्यामुळे त्या शहराची एक आता कोण जायला तयार होईल का, तर पुढची 10-15 वर्ष तो किमान 10 वर्ष तो रस्ता ब्लॉक झाला. ते एक खूप आर्थिक आणि बाकी सगळ्या प्रकारचे परिणाम यात आहेत. आणि त्यातला दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे ना, म्हणजे सिलेंडर वगैरे ह्याची चर्चा 10-15 वर्षानं जरी युद्ध झालं तरी होत राहील. पण भारतीय परराष्ट्र धोरणाच्या विचारात पण त्याचा एक फार मोठा मेजर शिफ्ट आहे. परिणाम आहे. आणि तो कसा परिणाम आहे बघा, की साधारणतः फाळणी असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यात इंडिया पाकिस्तान वगैरे हे सगळे चित्र आहेत. परंतु आपल्या डोक्यात आजपर्यंत असं चित्र आलेलं नाही की त्याचा भारताच्या स्ट्रॅटेजिक थिंकिंग, मेरिटाईम स्ट्रॅटेजिक थिंकिंगवर काय परिणाम झाला. आणि इराण तिथं का महत्वाचं आहे बघा, कारण आपण पर्शियन गल्फमध्ये जे 2 महत्वाचे बंदर आहेत त्याच्यातला सर्वात एक महत्वाचा बंदर आहे तो ग्वादर बंदर आहे. त्याच्याबद्दल आपण काही बोलायची गरज नाही, कारण तो पाकिस्तानचा त्याच्या हो. हुकूमत आहे. दुसरा जो बंदर आहे तो होर्मुझ बंदर आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला दुसरी वाटच नाही. होर्मुझची सामुद्रधुनी समुद्र- ही जर याच्याशिवाय बंद झाली तुम्हाला- तर आपल्याला ते पूर्ण वळसा घालून आणणं आणि- इम्पॉसिबल आणि- आहे तेलजन्य आणि पदार्थ. तुम्ही जर बघितला तर भारताचं इराणबाबत आत्तापासूनच नाही, 1949 पासूनचे संबंध बघितला, अगदी नेहरू, मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, नरसिंहराव, मनमोहन सिंग, मोदी या सगळ्यांनी त्यांना भेटी दिलेल्या आहेत. आणि त्यातला जो त्यातला सर्वात महत्वाचा चाबार बंदर बद्दल आपण हो. बऱ्याचसा उल्लेख करतो की ह्या सगळ्यांनी मी मनमोहन सिंगांच्या पर्यंत म्हणेन, या सगळ्यांनी एक भूमिका अशी होती की बाबा आपल्याला इराणला सांभाळून ठेवायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की IAEA सरांनी ज्याचा मगाशी उल्लेख केला त्याच्यामध्ये आपण इराणच्या न्यूक्लिअर प्रोग्रामच्या विरोधात मतदान केलं. हम्म. आणि भाजप, काँग्रेस असं आपल्याला अनालिसिस करायची सवय ना, तर वाजपेयींच्या काळात दिल्ली डिक्लेरेशन आणि तेहरान डिक्लेरेशन अशी 2 वाजपेयींच्या काळात झालेले आहेत. त्यात आपण सांगितलेलं आहे की बाबा आपलं रिलेशन बॅलन्सिंग आहे. हम्म. चौथं, स्वतः मोदी, आता आपण भारत ब्रिक्सचा अध्यक्ष आहे, जेव्हा 2025ला इराण ब्रिक्स म्हणजे चालेल. भारत रशिया हो, याचा जो हो. एक मल्टीलॅटरल ग्रुप आहे याच्यामध्ये पण आपण सांगितलेलं. पण ज्या प्रकारचं प्रेशर अमेरिकेनं आपल्याला ओपनली दिलेलं आहे ते माझ्या मते बदलण्याची सुरुवात तरी किमान या युद्धापासून झाली की आपल्याला एक अल्टरनेटिव्ह दोन्हीकडे, जसं आपण ऑइलला म्हणतो तसं
रूट पण आपल्याला कोणता बघता येईल का, होर्मुजला पॅरलल किंवा रूल का, अल्टरनेटिव्ह रूल का बघता येईल का. मग त्यासाठी रशियाचे पण ते आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही आता ते परवडणार नाही. आता परवडणार नाही. पण दुसरी ऍट द सेम टाइम आता आपण इराणवरती जवळपास 40% आपल्या सगळ्या ते तिथून क्रूड ऑइल वरती आपण अवलंबून आहोत. चाबार पोर्ट पण आपण जर रशियाकडनं इम्पोर्ट करायला लागलो तर कदाचित हे परावलंबित्व कमी होईल का? होणार ना. आणि ते- परावलंबित्व कमी होणार, ह्याच्यापेक्षा रिलायबल कोण आहे? कारण आपले आणि पुतीन यांचे आपण एक गोष्ट आपल्याला मानून ठेवायला पाहिजे की ऑइल आणि डिफेन्स याच्यामध्ये आपण परावलंबित्व आहोत. प्रश्न नाही. अनेक गोष्टी आता मुद्दा असा आहे की रिलायबल कोण आहे आणि कोण जास्त आहे. पुतीन ऑल सेड अँड डन, पुतीन यांची भारताच्या बाबतीतली भूमिका क्लिअर आहे किंवा भारत आपला देश आहे, आपला सहकारी देश आहे आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ आपण त्यांना सांभाळून ठेवायचं आणि ते पण आपल्याला सांभाळ. म्हणून मी सारखा चाबार पोर्टचा उल्लेख का करतो, कारण चाबार तुम्हाला इराणकडून मध्य एशिया म्हणजे ज्याला गेटवे ऑफ युरेशिया असं म्हणतात. त्यामुळे काय होतं की इराण हा त्यासाठी महत्वाचा, पण आपल्याकडे मेरिटाईम स्ट्रॅटेजिक थिंकिंगचा अभाव असल्यामुळं की बाबा इतकी मोठी आपल्याला सागरी सीमा आहे आणि आपल्याला इतकं मोठं म्हणजे अगदी के एम पनिकर पासून वैद्यांपासून आपल्याला एवढा मोठा आहे, पण त्याच्यावर आपण चर्चा करत नाही. किमान ह्या गोष्टींवर विद्यापीठातून रिसर्च चालू झाले किंवा तरी त्या लेवलला जरी आपण आलो तरी माझ्या मते यातून पुष्कळ आपल्याला हे करताय, आपल्याला त्याच्यातून मार्ग काढताय. आणि बघायचा एकच मुद्दा छोटासा जो बघायची तुम्ही ट्रम्प यांच्या बाबतीत म्हटला ना की अमेरिकन सोसायटी जो काही एक ज्याला एक इलिमेंट आहे, तुम्ही एक लक्षात घ्या, ट्रम्प यांना मूर्ख असं म्हणून ना आपण वास्तवतेकडे दुर्लक्ष करतो. ट्रम्प अलीकडच्या मूर्ख नाही, त्यांना लहरी म्हटलं जातं. अलीकडच्या काळातील अमेरिकन बदलत्या जागतिक प्रवाहाची नाडी ज्याला ओळखली ते ट्रम्प आहे. तुम्ही आज अमेरिकेत कोणत्याही पद्धतीची रिसर्च बघा, अमेरिकेत एका गोष्टींवर कन्सेन्सस आहे की आपल्या समोरचा खरा प्रतिस्पर्धी, दुश्मन, कॉम्पिटिटर हा चायना आहे आणि आम्ही जे काही करतो, व्हेनेझुएलाचं कारण, व्हेनेझुएलामध्ये तुम्ही बघा सगळ्या डिसिजन मध्ये असं होतं की नाही चायना आणि व्हेनेझुएला यांचं दोस्ती झालेली आहे त्यामुळे आपल्याला चायनाला धडा शिकवायचा. जोपर्यंत अँटी चायना फॅक्टर अमेरिकेमध्ये स्ट्रॉंग आहे तोपर्यंत ट्रम्प यांच्या बाजूने लोक आहेत. पण मुळात अमेरिकेमध्ये अँटी चायना फॅक्टर महत्वाचा आहे की इस्लामिक राष्ट्रांबद्दल असलेला संताप, राग हा अधिक महत्वाचा आहे? इस्लामिक राष्ट्रांवर ज्या वेळेला अगदी लादेन पर्यंतचा किंवा त्यांच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर झालेला हल्ला होता त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं इस्लामिक राष्ट्रांवरती निर्बंध लादलेले होते अमेरिकेने, त्याचे उत्तर ना दोन प्रभाव. अमेरिका एक गोष्ट लक्षात घ्या, अमेरिका हा भारतासारखा इमोशनल देश नाही. प्रॅक्टिकल जागतिक राजकारणात जे बदल होतात 1971 ला आपण बघितलं, कुणाला माहित होतं की निक्सन जाऊन चीनला अतिशय कुणाला माहित होतं की ते जाऊन भेटतील, रुमानिया आणि पाकिस्तानच्या मदतीने जाऊन ते भेटले. तर अमेरिका हा प्रॅक्टिकल देश आहे हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, तुमचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, कारण 1991 ते 2000 मध्ये एक्झॅक्टली ही चर्चा चालू होती ज्यावेळी सॅम्युअल हंटिंग्टननी क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन नावाचं पुस्तक लिहिलं. त्याच्या मागोमाग फ्रान्सिस फुकुयामांनी एंड ऑफ द हिस्ट्री अँड द लास्ट मॅन पुस्तक लिहिलं, ज्याच्यात सांगितलं की इस्लाम आणि डेमोक्रेसी एकत्र राहू शकत नाहीत आणि आपल्याला जर जगभरात शांतता निर्माण करायची असेल तर आपल्याला लोकशाही प्रस्थापित केली पाहिजे. मग लिबिया, सिरिया हा सगळा एपिसोड आपल्याला माहिती. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा 2003 ला एक रिपोर्ट अमेरिकेनं काढला, फार इंटरेस्टिंग रिपोर्ट आहे तो भारताच्या दृष्टीनं पण. त्यांची एक CRS नावाची एक थिंक टँक आहे, काँग्रेशनल रिसर्च सर्व्हिस, जी अमेरिकन काँग्रेस सदस्यांना इनपुट. तुम्ही त्याच्या वेबसाईटवर जाऊन जर त्याचे रिपोर्ट्स बघितले ना तर अतिशय न्यूट्रल रिपोर्ट्स आहेत. त्यात कोण बाबा कुठल्या सरकारला आवडेल असं काय नाही. तर त्यात एक खूप महत्वाचा मुद्दा आला, एनर्जी फ्युचर इन एशिया नावाचा रिपोर्ट आहे, तो अवेलेबल आहे गुगलवर 2003 ला. त्या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं की चायना एनर्जी सेल्फ सफिशियंट होण्यासाठी, मी नाव मुद्दाम घेतोय बघा, मालदीव, बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका या 5ही देशात त्यांना मरीटाईम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करते. तुम्हाला पोर्ट बांधून पाहिजे, पोर्ट आहेत. तुम्हाला सॅलिनेशन नावाची प्रोसेस, म्हणजे ग्वादर ज्याचा आपण उल्लेख केला ना, ग्वादर दुष्काळी प्रांत होता, यांनी सॅलिनेशन प्रोसेस करून ग्वादरला दुष्काळ मुक्त केला. काय पाणी कुठं घेतात. मग तुम्ही बघा ग्वादरच्या लोकांचं मत काय असेल चीन विषयी, तर मसिहा एक्झॅक्टली. तर त्यांनी तो जो रिपोर्ट होता ना, तो जो रिपोर्ट अमेरिकेच्या संदर्भात तू म्हणतो ते बरोबर आहे, त्या अमेरिकेच्या संदर्भात ते प्रॅक्टिकल आहे, हे खरं आहे. पण त्याचबरोबर ते इस्लाम विरोधी आहेत असं मानायचं काहीच कारण नाही. त्यांच्या दृष्टीनं काय आहे की जेव्हा इस्लाम उपयोगाचा आहे, म्हणजे पाकिस्तानातला इस्लाम त्यांना मान्य आहे का, अफगाणिस्तानात मुजाहिदीनांचा इस्लाम मान्य होताच ना, किंवा लादेन जोपर्यंत त्यांच्या अंगावर उलटला नाही तोपर्यंत त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे इस्लाम विरोधी नाही आहे. पण चीनच्या संदर्भात त्यांच्या तथा सेन्सिटिव्हिटी ती पण अलीकडे आहे. पूर्वी आता एक्झॅक्टली ही मागच्या 10-12 वर्षातली 10-12 वर्षातली तेच आहे, सोयीनुसार शासन. त्या रिपोर्ट नंतर ना तसंच करणार चीन लोक.
त्या रिपोर्ट नंतर अमेरिकेला लक्षात आलं. म्हणजे तुम्ही अगदी 2011ला हिलरी क्लिंटन यांनी फॉरेन पॉलिसीमध्ये एक लेख लिहिला. त्या लेखामध्ये सरळ सरळ त्यांनी लिहिलेलं आहे की आजपर्यंत आमची एनर्जी इराकमध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये गेली, याचा फायदा चीननं घेतलेला आहे. तेव्हा आता आम्हाला ते ऑस्ट्रेलियन पार्लमेंटमध्ये ओबामांचं भाषण आहे की इथून पुढे आम्हाला एशियामध्ये कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. त्यामुळे आत्ता त्यांच्या तुमच्या प्रश्नाचं आत्ताच उत्तर आहे की चीन हाच त्यांच्या दृष्टीनं चीन आहे, पण चीनकडे बघण्याचा अमेरिकेतले ट्रॅडिशनल पॉलिटिशियन आणि ट्रम्प या दोघांमध्ये बेसिक फरक आहे. ट्रॅडिशनल पॉलिटिशियन चीनकडे बघताना एक आहे की चीन म्हणजे सोव्हिएत संघ नव्हे. चीन हा सप्लाय चेनमध्ये सगळीकडे सगळ्यात जगभर घुसलेला आहे. त्याला असं उपसून काढणं अशक्य आहे. आता ते लक्षात आलं. म्हणजे इतके निर्बंध घातल्यानंतर सुद्धा चीनचा व्यापार फायदा किंवा व्यापार नफा ज्याला म्हणतात तो 1 ट्रिलियनपेक्षा जास्त झाला. रेकॉर्ड वाढला मागच्या वर्षी. हे सगळे निर्बंध असताना आणि जग आता तर चीन डंप करायला लागले सगळीकडे. म्हणजे एक आकडा सांगितला तर आश्चर्य वाटेल की चीनच्या सगळ्या उत्पादनांची किंमत त्यांनी 20% कमी केली आणि एक्सपोर्ट 45% वाढवला. मागच्या वर्षातला आकडे येते. म्हणजे चीन हा स्पर्धक आहे हे अमेरिकेला लक्षात आले, जगाच्या लक्षात आले, पण त्याला तोंड देण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. बायडेन काय करत होते, वेगवेगळ्या देशांच्या आघाड्या करत होते. इंडो पॅसिफिकमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान म्हणून काहीतरी करायचं आणि लोकशाही विरुद्ध एकाधिकारशाही अशी त्यांची ती मांडणी होती. ट्रम्प असलं काही म्हणजे टाकायला जाऊन भांडं लपवायचं काही भानगड नाही. चीन आमचा शत्रू आहे कशासाठी आहे तर आर्थिक आहे. म्हणजे त्यांचं सिक्युरिटी धोरण जे मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये आले त्याच्यामध्ये क्लॅरिटी नाही की चीनची आणि आमची स्पर्धा कशात आहे. ते ट्रम्प चीनला जिओ पॉलिटिकल शत्रू मानत नाहीत. ते चीनला इकॉनॉमिक एनिमी मानतात आणि आर्थिकदृष्ट्या चीनची जिथं जिथं कोंडी करता येईल तिथे तिथे करतील. तर ट्रम्प यांचा एकूणच चीनकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्या आधीच्या अध्यक्षांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे चीनची स्पर्धा ट्रम्प यांना पण जाणवते, त्यांच्या प्रशासनातल्या सगळ्यांना जाणवते, पण ते आर्थिकदृष्ट्या चीनचा सामना करायचा प्रयत्न करतात. त्यांच्या त्या सुरक्षा धोरणात ते अतिशय स्पष्टपणे आलेलं आहे. म्हणजे नॅशनल सिक्युरिटी पॉलिसीमध्ये पण आलं आहे. त्यानंतर जानेवारीत त्यांचं नवं धोरण आलं, त्याचे पेंटागॉनचं धोरण आलं, त्याच्यामध्ये पण आलं आहे की ते चीनला जिओ पॉलिटिकली काय म्हणता येईल की काउंटर करायचा आत्ता प्रयत्न करत नाहीत. भविष्यात करतील पण आत्ता ते त्यांची प्रायोरिटी ती नाही आहे. आत्ता त्यांची सगळी प्रायोरिटी अमेरिकेमध्ये प्रोडक्शन कसं वाढेल, अमेरिकेमध्ये नोकऱ्या कशा निर्माण होतील आणि अमेरिकेमधला रेव्हेन्यू कसा वाढेल. तो रेव्हेन्यू वाढेल तसं ते इन्कम टॅक्स कमी कमी करत जातील. त्यांचा सगळा भर त्याच्यावर आहे. म्हणजे ज्याला आपण पॉप्युलिस्ट मेजर म्हणतो ना, त्या पॉप्युलिस्ट मेजरवर आहे. त्याच्यात त्यांच्या दृष्टीनं आत्ता चीनला इकॉनॉमिकली वाढू द्यायचं नाही. त्यांनी पनामामध्ये जे केलं म्हणजे हे त्याच्यावर टीका खूप झाली. पनामा आम्ही ताब्यात घेऊ का म्हणाले, तर पनामाच्या दोन्ही बाजूनं संपूर्ण वर्चस्व चीनचं तयार झालं. व्हेनेझुएला आणि चीनचं उत्तम संबंध होते. व्हेनेझुएलाला त्यांनी चीनपासून कट केलं. ते ग्रीनलँड ताब्यात घेतो म्हणतात. ते कशासाठी म्हणतात तर ग्रीनलँडच्या पलीकडचा जो आर्क्टिक आहे त्याच्यामध्ये रशिया आणि चीनचा प्रभाव वाढला आहे. तिथं नवीन सागरी मार्ग तयार होत आहेत, बर्फ वितळायला लागले हवामान बदलामुळे. तर त्यांच्या दृष्टीनं आता रशिया आणि चीनला माझ्या शेजारी तुमचा काही रोल नाही असे स्पष्ट सांगतात. वेस्टर्न हेमिस्फिअरमध्ये चीन, रशिया किंवा कुणालाही कुठलाही रोल नाही. तिथं संपूर्ण वर्चस्व हेजिमनी नव्हे, डॉमिनन्स त्याला म्हणता येईल तो आमचा असेल असं ते स्पष्ट सांगतात. ह्याचा दुसरा अर्थ काय आहे तर असं एकदा ते म्हणाले की रशिया म्हणायला लागेल की युरेशियात माझा शब्द चालेल, माझ्या शेजारी. चीन तसंच म्हणायला लागेल की माझ्या शेजारी काय दक्षिण चीनी समुद्र असेल किंवा एकूणच एशियामध्ये माझा शब्द चालेल. त्यामुळं ज्याच्या हातात ससा तुपा आधी अशा एका विचित्र स्पर्धेकडे जग जाईल. हा यातला सगळ्यात मोठा ट्रम्प याच्या एकूण वर्तनातला धोका आहे. तो इराणमध्ये पण आपल्याला दिसतो. पण आता आपण हे सगळं जे आतापर्यंत बोलतोय हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं विश्लेषण करताय. आता आपण जेव्हा कोल्हापूरच्या लेवलला आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा किंवा देशाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा आजच दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये सुद्धा त्याच्याबद्दल भूमिका मांडली, स्पष्ट केली. जवळपास 1 कोटी लोक आपले आखाती प्रदेशामध्ये काम करतात. तिथं काही ना काही प्रमाणामध्ये त्यांचा त्या आखाती प्रदेशांची गल्फ कंट्रीजशी संबंध आहे. ह्या सगळ्या लोकांना परत आणण्यासाठी भारत सरकार काम करते, हा एक झाला. पण हे जर युद्ध दीर्घकाळ चाललं तर त्याचे परिणाम सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात कोणकोणत्या स्तरावरती येऊ शकतील हा एक भाग. आणि दुसरा भाग, हे युद्ध कोणते युद्ध कुणालाच कधी परवडत नाही. कोणते युद्ध दीर्घकाळ चालणं खरं तर योग्य असत नाही. पण याच्यातून तिसऱ्या महायुद्धाची चाहूल लागतेय का? तुम्ही एक हा प्रश्न दुसऱ्या अर्थानं पण महत्वाचा आहे की एक लक्षात घ्या, गल्फमध्ये जातंय कोण? गल्फमध्ये व्यवसायानिमित्त किंवा नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त अनेक जण मिडल क्लास जातो. जसं तुम्ही अमेरिकेतलं जर बघितलं तर तुम्हाला एलिट जातो. त्यामुळे त्याचं प्रमाण खूप आहे. म्हणजे केरळमध्ये एक घरटी तुम्हाला गल्फ मध्ये दिसेल.
आणि नुसतं ते नाही तर त्यांचं ते गुडविल घेऊन जात आहेत. कारण जर बघितलं नर्सिंग क्षेत्रात खूप लोक आहेत, दुसरं बांधकाम क्षेत्रात हो हो लोक खूप आहेत. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट 101% इथल्या रोजच्या दुबई, कतार, ओमान, बहारीन ओमान, अशा ठिकाणी सगळ्या- काम सगळ्या करणारे सगळ्या भारतीय खूप आहेत. खूप आहेत. म्हणजे बहरीनमध्ये तर एक अख्खी कॉलनी आहे हो, भारताची. हो. तर तो जो इम्पॅक्ट आहे ना तो खूप मोठा असणार आहे त्या अर्थानं. पण तो इम्पॅक्ट परत एकदा वैचारिक लेवलला जास्त असणार आहे की भारत सरकार यासाठी वैचारिक कसा, जेव्हा माझा पोटापाण्याचा व्यवसायच थांबतोय, आहे ना. मला परत यावं लागतंय आणि मी बेरोजगार होतोय, त्यावेळी काय करणार माणूस? एक्झॅक्टली त्यावेळी बघणार कोणाकडे तो सरकार काही कोल्हापूर महानगरपालिकेत येणार नाही. आजच्या घडीला कोल्हापुरातचा एक माणूस बहरीनमध्ये स्वतःचा 8 वर्ष बिझनेस चालवतोय, गौरव सोनटक्के नावाचा. त्याची मुलगी 1.5 महिन्याची आहे. तो गेले महिनाभर प्रयत्न करतो येण्यासाठी, पण तो येऊ शकत नाही. संसदेत ठीक आहे की बाबा 1 कोटी लोकांना आपल्याला आणायचं, 1991 पण आपण ते लोकांना आणलं. पण आज इतका गॅप आहे की बहरीनच्या एम्बेसीला जर तुम्ही विचारलं तर बहरीनच्या एम्बेसीला सगळं चांगलं चाललंय की कशाला जात आहे तुम्ही, आणि पण बहरीनचं एअर स्पेस बंद आहे, मग तुम्हाला परत सौदी अरेबियात नाही हो. त्यामुळे इथल्या लोकांच्यावर पॅनिक परिणाम. म्हणून मी म्हटलं वैचारिक दृष्ट्या म्हणजे कसं, तो विचारानं शेवटी काय म्हणतो की मला केंद्र सरकारनं मदत केली पाहिजे, हो. आणि परत तिची जबाबदारी केंद्र सरकारकडे येते. कारण आपण परराष्ट्र धोरण सेंट्रलाइज करून टाकलेलं आहे की आपल्याला महाराष्ट्र सरकारकडे जर तुम्ही काही केलं तरी त्यांना परत परराष्ट्र धोरणाकडे एमएकडे स्वाभाविकपणे तो प्रश्न येतो. परंतु जो भारतावरचा परिणाम होतो ना तो मला वैचारिक दृष्ट्या जास्त का वाटतो की बाबा तुम्ही एक लक्षात घ्या, त्याला 3 पद्धतीनं बघू. एक पंतप्रधानांची स्वतःची इमेज. तुम्ही जागतिक राजकारणात 2014 पासून मध्यवर्ती स्थान होतं. म्हणजे अगदी स्वतःच्या पहिल्या शपथविधीला साऊथ एशियन कंट्रींना बोलवलं, दुसऱ्याला साऊथ ईस्ट एशियनना बोलवलं, आणि त्यांनी एक प्रकारचा एक पॅरलल केलेला की भारताची प्रतिमा जी उंचावते ती माझ्या प्रतिमेबरोबर उंचावते. त्या प्रतिमेला पहिला धक्का बसला. तो धक्का का बसला? कारण ते इस्रायलमध्ये जात आहेत, तिथल्या संसदेला संबोधित करतायत, त्यांचं एकमेकांचं ज्याला बोनोहमी आपण म्हणतो ती दिसती. परंतु दुसऱ्या दिवशी हल्ला होतो. जागतिक राजकारणात डिसिजन मेकिंगसाठी जो एक ग्रुप असतो, त्याला फॉर्मल इनफॉर्मल, तो ग्रुपमध्ये आपलं नाव नाही, हे पंतप्रधान स्वतः त्यांना वैयक्तिक हे खूप मोठं अपयश वाटलं असणार. आणि त्यामुळे त्यांची जी प्रतिमा उजळायचा जो प्रयत्न होता या माध्यमातून त्याला पहिला मोठा धक्का बसला. दुसरा मोठा धक्का जो आहे तो प्रादेशिक वचनबद्धता. प्रादेशिक वचनबद्धतेचा अर्थ काय आहे की भारताचं जागतिक राजकारण हे नेहरूंपासून हे साधारणतः अमेरिकेशी जुळवून घेणं, पण अमेरिकन व्यवस्थेला चॅलेंज कर. मग ब्रिक्स असू दे, इब्झा असू दे, किंवा नॉन अलाइनमेंट मुवमेंटच्या पासून असू दे, या सगळ्या G20 मध्ये पण तुम्ही बघा काही प्रमाणात तो एक प्रकारचा प्रयत्न आपल्याला दिसत होतो. आज आपण इराण विषयी कंप्लीट मौन धारण केल्यामुळं आपण इराणला लूज करतोय की काय, अशा प्रकारची शक्यता निर्माण झाली. पण अशा परिस्थितीमध्ये तुमचं काय म्हणणं, तुम्ही दोघेही तुमची वैयक्तिक मतं सांगा की अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारताची राजनैतिक भूमिका काय असायला पाहिजे होती? अमेरिकेला समर्थन की इराणला समर्थन? नाही, अशा कुठल्याही याच्यामध्ये समर्थन असूच शकत नाही असं माझं ते मत आहे. यापूर्वी पण भारतानं अशी थेट कुठली भूमिका घेतलेली नाही. घेतली नाही, कारण आपला स्टेटेड पॉलिसी आहे की आम्ही युद्धाच्या बाजूची नाही आहोत आणि अजून आहे. आणि अलिप्ततावादी धोरण आपलं आहे आहे. की मोदींसाठी हा एक प्रचंड मोठा क्रायसिस आहे. क्रायसिस काय, 1 कोटी लोकांना अन्न हा क्रायसिस नाही आहे. ते ओपन होईल किंवा आणतील किंवा सगळ्यांनी यायची काही गरज नाही. तसंही इराण जी काही क्षेपणास्त्र टाकते ती काही सगळी खाली पडत नाहीत, 1-2% सुद्धा खाली पडत नसतील. त्यामुळं तसे ते लोक काही असुरक्षित आहेत. 1 कोटी लोकांना भारतात परतणार मुद्दाच नाहीये. 1 कोटी लोक तिथं आहेत, त्यांचं संरक्षण हा मुद्दा एक गोष्ट लक्षात, डोमेस्टिक अगेन एक प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो, जे सर म्हणतायत ना त्याचा तो फार महत्वाचा मुद्दा आहे की पंतप्रधान स्वतःच्याच क्रायसिस मध्ये अडकलेले आहेत. कसं 70 वर्ष ही कोणत्याही देशासाठी खूप नाहीयेत, हे पहिल्यांदा आपण मान्य करूया. आणि भारतानं जी नॉन अलाइनमेंट पॉलिसी नॉनचा शब्द निगेटिव्ह घेऊ नका, नॉन अलाइनमेंट पॉलिसी जी आहे ती आज कधी नव्हे तेवढी गरजेची आहे. आणि मी तुम्हाला फार जबाबदारीनं सांगतो की रशिया युक्रेनमध्ये भारतानं अतिशय चांगल्या पद्धतीनं नॉन अलाइनमेंटची भूमिका बजावली. त्यामुळे नेहरू करतात ते सगळंच वाईट आहे. आणि 2014 पासून आपण न्यू हा जो एक शब्द आहे की नव भारत, नया भारत, हे ह्या क्रायसिस मध्ये ते अडकले. नाही, हा डायलेमा आहे ना, हा डायलेमा नेहरूंना पण होता. हा काही मोदींनाच याच्यातला भाग नाही, सगळ्यांच्याकडे नाही. आणि त्याच्या मला असं वाटतं की त्याच्या राजकीय ध्रुवीकरणाकडे आपण जाण्यात काय नाहीये. आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला याच प्रकारच्या पोझिशन घ्यायची वेळ आली तेव्हा नेहरूंना सुद्धा हंगेरीवर क्लिअर पोझिशन नाही घेता आली.
हंगेरी जेव्हा सोव्हिएत संघानं 1979 आक्रमण केलं तर आपण क्लॅरिटीनं काय सोव्हिएत संघाचा निषेध नाही केला, कारण त्या काळातलं जिओ पॉलिटिक्स असते. आत्ताचा प्रश्न काय आहे, आता एक भूमिका भारताला घ्यायला पाहिजे की या युद्धामध्ये आम्ही कुठं आहोत, ती आपल्याला फॉर्म्युलेट करता येत नाही. आणि ते जाणवते का, तर मागची 10-12 वर्ष आपल्याला सांगितलं जाते की आता आम्ही जगामध्ये इतके विश्वभर. महत्त्वाचे आहोत की आम्हाला विचारल्याशिवाय काही होऊ शकत नाही. तर तुम्हाला काही काळीच न विचारता युद्ध पण होतंय आणि युद्धातल्या सगळ्या घडामोडी पण होत आहेत. हे जे आहे हे खूप टोचणं आहे. मी जे क्रायसिस म्हणतो ना, हा बेसिक प्रतिमेचा क्रायसिस आहे. आता त्याच्यात भूमिका काय घेऊ शकतो भारत, म्हणजे घ्यायला काय पाहिजे. तर आम्ही युद्धाच्या विरोधात आहोत. म्हणजे काय, तर युद्धात ज्या प्रकारचं डिस्ट्रक्शन होईल ते कुठल्याही बाजून होईल त्याच्या विरोधात आहोत. आपण काय म्हणतो की इराणनं केलेले हल्ले बहारीन, कतार किंवा सौदीवर हे चुकीचे आहेत असं आपण म्हणालो. पण इराणमधल्या मुलींच्या शाळेवर बॉम्ब पडले त्याचा निषेध नाही आपण केला. इथं प्रॉब्लेम आहे. आता याच्यामध्ये काय आहे, दुसऱ्या बाजूला असं म्हणता येऊ शकतं की आत्ताच्या परिस्थितीत आपल्याला आवश्यकता कशाची आहे, तर आत्ता आपल्याला अमेरिकेची बाजारपेठ, इस्रायलची मिलिटरी टेक्नॉलॉजी याची कधी नाही इतकी आपल्याला आवश्यकता आहे. ऑपरेशन सिंधू नंतर आपल्या लक्षात जे आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही मॉडर्न टेक्नॉलॉजी जी आहे ती इस्रायल आणि अमेरिकेकडून हवी आहे. त्यासाठी आपण गप्प बसतो का, असा एक सोय आहे, असू शकतोय. पण तसं असलं तरी या प्रकारची कंपल्शन जगात सगळ्या देशांना असतात. असं असलं तरी सुद्धा एक मॉरल ग्राउंडवर आपण असं म्हणायला पाहिजे की मुलींच्या शाळेवर हल्ला करणं आम्हाला मान्य नाही. इराणच्या अध्यक्षाला किंवा इराणच्या सर्वोच्च नेत्याला तुम्ही अशा प्रकारे त्याचे हत्या करणं किंवा त्याला अशा प्रकारे संपवणं हे आम्हाला मान्य नाही. एवढं ते युद्धात शेवटी काय निकाल लागायचं लागू. तुम्ही दोघेही आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहात, त्यामध्ये विश्लेषण करताय. पण मला सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनानं त्याचे जे प्रश्न आहेत त्याची मला उत्तर हवी आहे. त्यातलं मी तुम्हाला जसं म्हणलं की सतत म्हणजे आपल्याकडच्या वेगवेगळ्या यात्रेतल्या भाकणुकीमध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की तिसरं महायुद्ध होणार. सो प्रत्येक माणसाच्या मनात त्याचे जे काही प्रश्न आहेत त्याची त्यांना समजतील अशी उत्तरं तुमच्याकडे मिळायची मला इच्छा आहे. तुम्हाला सांगतो, 1990 नंतर आपण सगळेच युद्धात आहोत कुठं ना कुठं तरी. तुम्ही अगदी 91 पासून बघा ते 2026 मध्ये असं कधीच झालेलं नाही की 2 युद्धांमध्ये 5-6 वर्षाचा गॅप पडला. एक दुसरं असं आहे की युद्धाचं स्ट्रक्चर, रचना बदललेली. त्यामुळे आता सिव्हिल वॉर्स हे आपण जास्त सातत्यानं बघतो. साधं तुम्हाला आश्चर्य वाटेल की 1999 नंतर 1990 ते 2000 मध्ये सिव्हिल वॉरमध्ये जेवढे लोक मेले जगभरात तेवढे लोक पहिल्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुद्धात पण मेले. त्यामुळे ही सातत्यानं युद्ध सदृश्य परिस्थिती हे 21व्या शतकातल्या पहिल्या 3 दशकांचं वास्तव आहे आणि ते वास्तव कंटिन्यू राहणार. पण ज्याला आपण महायुद्ध म्हणतो मत वेगळं आहे. अशा पद्धतीनं काही होऊ शकेल महायुद्ध का? वगैरे काही होणार नाही. ओके, ती शक्यता कमी आहे. हे प्रत्येक युद्धावेळी या प्रकारची चर्चा करणारे बरोबर. लोक असतात. हो. युक्रेनचं युद्ध सुरू झालं, झालं, काही कोरियाचं झालं. महायुद्ध काय, महायुद्ध हेच युद्ध परवडणं झालंय अमेरिकेसारख्या पण आता महाशक्ती- मला तोच मुद्दा आहे. आणि त्याचा टेक्निकल मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे. आता तुम्ही बघा नेटो म्हणजे जे अमेरिकेचं मिलिटरी अलायन्स आहे त्यातल्या लोकांनी सांगितलं नाही, हे नाही, आमच्याशी नाही. तुमचा हे संबंध पहिल्यांदा घडते. नाही. तुमचा आणि आमचा संबंध नाही, नाही, तुमचा आणि आमचा संबंध नाही म्हणून सांगितलं. तुम्ही आम्हाला न विचारता युद्ध सुरू केलं, हा. त्याला आम्ही का मदत आम्ही का आणि दुसरं तुम्ही अमेरिकेच्या विरोधात आहे म्हणून रशिया आणि चीन डायरेक्ट इराणला मदतीला आले येणार पण नाही. नाही. पण त्यामुळे तुम्ही आता युद्ध- जे सगळं बोलताय हे कोणी पॉलिसी मेकर आहे किंवा ते काहीतरी त्यांच्याकडे सामर्थ्य आहे म्हणून ते बोलतायत. जो सर्वसामान्य माणूस आहे नाही, त्याच्या- त्याने एक त्याला जो लक्षात प्रश्न घ्यायला पाहिजे पडलेला की आहे. तिसरं महायुद्ध होत नाही. हे मला मान्य आहे. तिसरं पण हे युद्ध जर लांबलं त्याचा परिणाम होणार. तर आपल्या जनजीवनावरती कोणकोणते परिणाम होतील? आताच त्याच्या खिशावर परिणाम झालाय, तो परिणाम आणखी वाढणार. हे 1 कोटी लोकांचं प्रकरण आहे, हे आपल्याला जाणं आहे. आपली निर्यात कमी होणार आहे किंवा त्याच्यावर परिणाम होणार आहे. त्याचा आपल्या नोकऱ्यांवर, आपल्या उद्योगांवर परिणाम, फाउंडरीवर परिणाम झालाय, हो. इचलकरंजीतल्या टेक्स्टाईलवर परिणाम झालाय. तर हे सगळे परिणाम होणार आहेत. हे काही आपल्या हातात असलेली गोष्ट नाही. नाही, पण आता ज्या पद्धतीनं ही सगळी गॅस टंचाई आहे किंवा भविष्य काळामध्ये पेट्रोल डिझेल गॅस आणि पेट्रोल ह्या हेडलाईन असलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे सरकार काय ना करून ती मॅनेज करेल. कुठून ते गॅस आणेल, कुठून ते तेल आणेल, पण या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला शेतीचा हंगाम सुरू होईल तेव्हा लक्षात येईल की याचे किती वाईट परिणाम आहेत. खतच घालायला जर नसतील, त्यासाठी लागणारे इनपुटच मिळणार नसतील किंवा कमी मिळणार असतील, त्याचे परिणाम होतील ना. तर ते इनटँजिबल परिणाम हे खूप लॉंग टर्म असतील. लगेच संपणार नाही. युद्ध जरी प्रोव्हिन्शियलायझेशन म्हणजे एका प्रदेशापुरतं असलं तरी त्याचे परिणाम जागतिक हो असतात. हो. आणि आपण सातत्याने हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण मी पगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला पण फायदा आपल्या आर्थिक विकासाचा जो फायदा आहे तो साधारणतः 1991च्या नंतर आपल्याला दिसतो. त्यामुळं हा सर जसं म्हणतात ना तसा तो तुमच्या खिशाला, माझ्या खिशाला, सगळ्यांच्या खिशाला चटके बसणार आहे. यातून महत्वाचं काय, तुम्ही सातत्यानं, मी तुमच्याशी त्या बाबतीत सहमत नाही की कोल्हापूरच्या आवाकानुसार किंवा कोल्हापूरच्या सामान्य माणसाला. सामान्य माणसाला वाटत असतं पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, थोडा
ॲबस्ट्रॅक्ट मुद्दा आहे, पण हा लोक लक्षात घ्यायला पाहिजे की आपण इथून पुढं आपल्या खासदारांना त्या बाबतीत प्रश्न विचारणार आहोत का नाही, आपले खासदार ती भूमिका घेणार आहेत का नाही, का फक्त आपण त्या तिघा चौघांवरच सोडून घ्यायचं. परराष्ट्र धोरणाचं आणि जागतिक राजकारणाचं आपण ज्याला डेमोक्रेटायझेशन झालं असेल, आपला तो विषय नाही. आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत, राज्य विधानसभाच्या निवडणुकीत तो मुद्दा सातत्यानं आला पाहिजे. तुम्ही जे बोलताय की नाही हे सगळं जरी योग्य असलं तरी आमच्या सगळ्यांच्या डोक्यावरून जाणार आहे, आणि इतका सगळा विचार करण्यासाठी कोणाला आता इच्छा पण नाही आणि तेवढी क्षमता पण नाही. पण त्याची किंमत पण बघावी लागेल ना. भोगावी लागते. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की त्याची अशा किंमत वेळेला तुम्हाला म्हणजे मोजायला एका लागणार. वेळेला किंमत प्रत्येक देशाचं डिफेन्सचं बजेट वाढत चाललेलं आहे. हो, हे चांगलं आहे की वाईट आहे? वाईटच आहे. वाईटच आहे. Defense budget विषयच वाढणं हे नाही. कधी चांगलं कधीच असू शकत चांगलं नाही. नाही. पण मग नाही, विशेषतः आज तुम्ही बाकीच्यांपेक्षा फक्त डिफेन्स म्हणलं, युरोपमधलं आज budget वाढतंय. शिक्षणाचं काय? नाही, युरोपमधलं डिफेन्सचं बजेट वाढतंय ना, हा माझ्या मते सगळ्यात कन्सर्नचा विषय आहे. जर्मनीचं वाढतंय किंवा नाटोमधल्या जपानचं वाढतंय. या देशांनी ज्या ज्या वेळेला शस्त्रसज्ज झाले त्या त्या वेळेला जगात मोठे क्रायसिस फॉलोड व्हायला झाले. दुसरं महायुद्ध घ्या, पहिलं महायुद्ध घ्या. आता तसं होईल असं नव्हे, पण हे शस्त्रसज्ज होणं जी जर्मनी नव्हतीच, कारण त्यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर शस्त्रसज्जता सोडून दिली. त्यांनी इकॉनॉमिक ग्रोथवर पूर्ण फोकस केला. त्यांना आता त्यांनी कंपेल केलं ना की तुम्ही GDPच्या किमान 2.5% आणि मग हळूहळू 5% खर्च केला पाहिजे. जर्मनी जेव्हा असं करेल, फ्रान्स जेव्हा असं करेल, तेव्हा युरोपमध्ये शस्त्रस्पर्धा सुरू होईल, आणि ती शस्त्रस्पर्धा कुठे घेऊन जाईल आपल्याला माहिती नाही. त्यामुळे हा एक वेगळा परिणाम या सगळ्या आणि बदलत्या हा एक गोष्टींचा. महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला एक प्रश्न विचारला पाहिजे की 3 वर्ष युक्रेन कसं काय तग धरू शकतं युद्धात. कोरोना नंतर युक्रेनला इतक्या प्रमाणात जर्मन, फ्रान्स, ब्रिटन यांनी शस्त्रास्त्र पुरवठा केलाय की जागतिक डिफेन्स इकॉनॉमिक्स मध्ये लोक असं सांगतात की जेवढं युद्ध असेल, जेवढं युद्ध चालेल, तेवढं सामान्य देशाला, सामान्य माणसाला त्याची झळ पोहोचेल, पण जे शस्त्रास्त्र उत्पादनात त्यांना फायदा असतो होतो. त्यांना खूप फायदा होतो, आणि तो फायदा ते घेतात. हम्म. म्हणजे युद्धाच्या मागचं जे अर्थशास्त्र आहे, ते अर्थशास्त्र आपलं मजबूत करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इव्हन रशिया, चायना, हे सगळे त्याच्यात शस्त्रास्त्र स्पर्धेत मिलिटरी गुंतलेले आहेत. इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स ज्याला म्हणतात, त्या अनेकांना आहेत. आजचा एपिसोड कदाचित खूप बोजड, खूप गहन वाटला असेल, पण जसं म्हटलं की आंतरराष्ट्रीय स्तरावरती घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा थेट अप्रत्यक्ष कधी ना कधी तुमच्यापर्यंत त्याचे रिझल्ट किंवा त्याचे इफेक्ट येऊन पोचलेले असतात. आज सगळ्या माणसांना असं वाटत असतं, सर्वसामान्य माणसाला वाटत असतं की अरे या युद्धामुळं मला होणारा जो त्रास आहे, तो त्रास म्हणजे काय, तर मला गॅस सिलेंडर वेळेत मिळत नाही, पेट्रोल डिझेलची टंचाई होईल का, माझ्या शेतात टाकायला मला खतांची टंचाई जाणवतीये. हे आत्ता आपल्याला दृश्य स्वरूपात समोर येणारे परिणाम आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन अजूनही काही होऊ शकतं. पण आजच्या चर्चेतनं या दोन्ही विश्लेषकांचं असं मत आहे, कोणतंही ठोस कारण नसलेलं हे सध्याचं युद्ध आहे. हे युद्ध फार काळ चालणं कुणाच्याही हिताचं नाही, आणि त्यामुळे हे तसं फार काळ चालणार नाही. तिसऱ्या महायुद्धाची तर तुर्तास शक्यता नाही. हे मला वाटतं आपल्या सर्वसामान्य लोकांच्या बुद्धीला जरा बरी वाटणार अशी ही उत्तर आहे, आणि त्याच्यावरती जर आपण थांबूया. होतं काय की अनेक घटना घडल्यानंतर त्या का घडल्या हे माहीत असत नाही, आणि त्याच्यातून आपल्याला त्रास अधिक वाढतो. एखादी घटना का घडली हे जेव्हा समजतं तेव्हा कदाचित त्याचं उत्तर मिळाल्यामुळं थोडं तरी मन शांत होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती असू दे किंवा घरगुती स्तरावरती असू दे, आपल्या अवतीभोवती जे काही चालू आहे ते का घडतंय हे जर आपल्याला समजून घेतलं आपण, तर कदाचित थोडंफार त्या गोष्टीचं आकलन होऊन आपल्याला काही परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करता येतील. जसं रोहन चौधरी म्हटले, देशाची सगळ्या धोरणात्मक सगळ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा सर्वसामान्य माणसाचा आवाज आला पाहिजे, जो येत नाही. कारण आपण सगळेजण आपापल्या रोजच्या आयुष्यात इतके व्यस्त असतो की मला काय करायचंय त्याचं, असं म्हणून आपण ते सोडून देत असतो. पण हा विवेकाचा आवाज वाढला पाहिजे, तर आणि तरच देशाची एक दिशा ठरत असते. शेवटी अगदी महाराष्ट्रात खरातांवर चर्चा चालू असताना तुम्ही आखातावर चर्चा ठेवली, यासाठी तुमचं कौतुक. नाही, मग हे आवश्यक आहे. आवश्यक आहे. हे आंतरराष्ट्रीय प्रश्न थेटपणे आपल्याशी जोडले असतात. हो, हे असं अचानक म्हणजे त्याच्यावर आपण चर्चा करत नाही, पण ज्या ज्या देशामध्ये निवडणुकांमध्ये फॉरेन पॉलिसी चर्चा होते ते देश अधिक सक्षमपणे उभे दिसतात तुम्हाला. खरं आहे. मला वाटतं या चर्चेतनं आपण एवढं जरी समजून घेतलं की या देशाचे आपण सजग नागरिक आहोत, त्यामुळे या देशाच्या आणि आपल्या अवतीभोवती, आता जसं सुरुवातीला म्हटलं, संपूर्ण जग म्हणजे एक वैश्विक खेडं बनलेलं आहे. अशा वेळेला जगभरात चालू असलेल्या घटनांचा नेमकेपणानं वेध घेण्याचा प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. तुर्तास हे दोन्ही मान्यवर आज आमच्या स्टुडिओमध्ये आले. एका अत्यंत गहन आणि अवघड विषयावरती त्यांनी अनेक गोष्टी सोप्या करून सांगितल्या. याबद्दल या दोघांचेही मनापासून आभार.
धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये. नमस्कार.